नवी मुंबईतील कामोठे परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। एका इमारतीतील सुरक्षा रक्षकाने सोसायटीच्या पार्किंग परिसरात 3 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। विशेष म्हणजे शाळेत गुड टच आणि बॅड टच याबाबत शिक्षिकेकडून मार्गदर्शन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीने आपल्यासोबत चुकीचा प्रकार घडत असल्याची माहिती शिक्षिकेला दिली। त्यानंतर शाळेकडून पालकांना माहिती देण्यात आली। पालकांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सुरक्षा रक्षक आरोपी पंकज सिंग हा 6, 7 आणि 9 वर्ष 3 मुलींशी अश्लील वर्तन करत असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले। या प्रकरणानंतर कामोठे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आरोपी पंकज सिंग याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोक्सो आणि विनयभंग BNS कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये त्या इमारतीच्या वॉचमननी त्यात म्हणजे छोट्या मुली 3 मुली आहेत ज्यांना बॅड टच केलेला आहे। त्या मुलींना जेव्हा शाळेत गुड टच, बॅड टच विषयी माहिती शिक्षकांनी सांगितली, त्यावेळी त्या मुलींनी त्या शिक्षकांना सांगितलं की अमुक-अमुक म्हणजे जो आरोपी आहे पंकज अजय सिंग तो आम्हाला बॅड टच करतो, असं मुलींनी सांगितल्यानंतर पालकांनी खात्री केली तर सीसीटीव्हीमध्ये अशा प्रकारचा प्रकार आढळून आला। त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। काय आवाहन कराल अशा प्रकारे पालकांना? कारण पालकांनी म्हणजे आपल्या मुलींना प्रशिक्षित केलं पाहिजे की कुठल्याही अनोळखी व्यक्तीनी त्यांचे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत किंवा नको त्या ठिकाणी स्पर्श केला तर मुलांनी त्याला नाही म्हणायला शिकवलं पाहिजे। ओरडत जाऊन पटकन पालकांना ती माहिती सांगण्याविषयी सांगितलं पाहिजे आणि शाळांमधून सुद्धा म्हणजे अगदी ज्युनियर केजी, सीनियर केजी पासूनच गुड टच, बॅड टच विषयी मुलांना शिकवलं पाहिजे।